सह्याद्री अतिथीगृहावरती ओबीसी शिष्टमंडळाची सरकारसोबत बैठक सुरू आहे। सगळे सोयरे आदेश रद्द करा। बैठकीत प्रकाश शेंडगे यांनी मागणी केली आहे। मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देऊ नका अशी मागणी प्रकाश शेंडगे यांची आहे। 54 लाख नोंदी कशाच्या आधारावर दिल्या असा सवालही शेंडगेंनी उपस्थित केला। 54 लाख नोंदी कशाच्या आधारावर दिल्या असा सवाल शेंडगेंनी उपस्थित केलाय। त्या नोंदींची श्वेतपत्रिका काढा अशी ही विनंती हाकेंनी सरकारला केली आहे। सध्या ओबीसी शिष्टमंडळाची सह्याद्री अतिथीगृहावरती राज्य सरकारसोबत बैठक सुरू आहे। या बैठकीमध्ये अनेक ओबीसी नेते आणि काही मंत्री उपस्थित आहेत। मुळात मराठा समाजाला आरक्षण देत असताना ओबीसी आरक्षणाला धक्का लागणार नाही असं लेखी आश्वासन द्या आणि त्यासोबतच ज्या 54 लाख कुणबी नोंदी सरकारने दिलेल्या आहेत त्या रद्द करा, त्याची श्वेतपत्रिका काढा अशी मागणी लक्ष्मण हाके यांनी आपल्या शिष्टमंडळाच्या माध्यमातून सरकारसमोर ठेवली आहे। जर या मागण्या मान्य झाल्या तर आंदोलन मागे घेऊ, उपोषणाचं आंदोलन मागे घेऊ अशी भूमिका लक्ष्मण हाके यांनी दिलेली आहे। त्याच्यामुळे ही बैठक अत्यंत महत्त्वाची ठरते। उपोषण आंदोलनावरती या बैठकीतून काही तोडगा निघणार का हे पाहावं लागेल। सध्या मराठा समाजाकडून मनोज जरांगे आणि ओबीसी समाजाकडून लक्ष्मण हाके आरक्षणाच्या आपापल्या भूमिकेवरती आंदोलन करतायत आणि सरकारसमोर आपापल्या मागण्या ठेवताना आपल्याला दिसून येत आहेत। जालन्याच्या अंतरवाली सराटीमध्ये मनोज जरांगेंनी आंदोलन सुरू केलं होतं, तर तिथून जवळच असलेल्या वडीगोद्रीमध्ये लक्ष्मण हाके यांनी ओबीसी समाजाच्या हक्कांसाठी आणि त्यांच्या आरक्षणाला धक्का लागू नये यासाठी आंदोलनाची हाक दिली आहे। गेल्या 6 ते 7 दिवसांपासून हे आंदोलन सुरू आहे। ओबीसी समाज अगदी काही दिवसांपूर्वी आक्रमकही झाला होता। धुळे सोलापूर महामार्ग रोखून धरण्याचा त्यांनी प्रयत्न केला। सरकार या आंदोलनाला गांभीर्याने घेत नाही अशी भूमिका या ओबीसी आंदोलकांची होती। मुळातच सध्या आरक्षणावरून 2 गट तयार झालेले आहेत, मराठा विरुद्ध ओबीसी असं चित्र सध्या राज्यामध्ये पाहायला मिळते। एकीकडे मराठा समाजाच्या मागण्या पूर्ण होत असताना ओबीसी समाजावर कोणत्याही प्रकारचा अन्याय होणार नाही, त्यांच्या आरक्षणाला धक्का लागणार नाही अशी लेखी ग्वाही लक्ष्मण हाके यांनी सरकारकडून मागितली आहे। सूरज सावंत आपले प्रतिनिधी सध्या आपल्या सोबत आहेत। सूरज, बराच वेळ होऊन गेला ही बैठक सुरू होऊन, काय अपडेट्स आहेत सध्याचे? प्रज्ञा, प्रामुख्याने ओबीसी नेते हे आपापली भूमिका मांडत आहेत। त्यामध्ये सर्वात महत्त्वाची मांडणी आहे ती म्हणजे सगळे सोयरे हा जो कायदा करण्यात आलेला आहे, जो अध्यादेश काढण्यात आलेला आहे तो सर्वप्रथम रद्द करावा। यामुळे ओबीसींवरती हा अन्यायकारक असल्याचं देखील म्हटलेलं आहे। त्याचबरोबर ज्या 54 लाख नोंदी सापडलेल्या आहेत या नेमक्या कशाच्या आधारावरती सापडलेल्या आहेत त्या देखील 27 तारखेपर्यंत थांबवण्याची मागणी ही करण्यात आल्याची माहिती मिळते आहे। त्यामुळे एकूणच कुठेतरी ओबीसी नेते हे आक्रमक झाल्याचं पाहायला मिळतं बैठकीमध्ये, कारण या एकूणच मराठा आरक्षणाच्या ज्या नोंदी सापडलेल्या आहेत सगळे सोयरेच्या कायद्यांमुळे ओबीसीला याचा धक्का लागू शकतो। या संदर्भातले जे स्पष्टीकरण आहे हे ओबीसी नेते प्रामुख्याने बैठकीत मांडताना पाहायला मिळत आहेत। त्यामुळे एकूणच मराठा आरक्षणासंदर्भात घेतलेले जे निर्णय आहेत यामुळे ओबीसीला कसा धक्का लागत आहे याचं स्पष्टीकरण हे दिलं जात असल्याची माहिती ही मिळत आहे। प्रज्ञा, सूरज, अपडेट जाणून घेत राहू। सध्या धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।